हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे साबुदाणा खिचडी। हा मी रात्री साबुदाणा 1 वाटी भिजू घातला होता रात्री। आता मस्त भिजलेला आहे, बघू शकता। हे बघा, मस्त भिजलेला आहे। खिचडीसाठी इथे घेतलेला आहे 1 आलू, 2 मिरच्या, थोडासा कढीपत्ता आणि थोडेसे शेंगदाणे। आता आपण रेसिपीला चालू। आता आपण कढईमध्ये तेल टाकूया। ते पॅन मध्ये सगळ्यात आधी टाकूया थोडंसं जिरं, कढीपत्ता आणि आलू परतून घेऊया। आणि इथे मी कापलेल्या 2 मिरच्या टाकतो आणि आलू आपले 2 मिनिटं शिजण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवून देऊया। आपले आलू आणि मिरच्या शिजलेल्या आहे, बघू शकता तुम्ही। बघा, आता याच्यामध्ये आपण आपले फुटलेले शेंगदाणे टाकून देऊ। आता आपले शेंगदाणे मसाल्यामध्ये मस्त मिक्स झालेले आहे। आता आपण याच्यामध्ये साबुदाणा टाकून देऊया आणि चवीपुरतं मीठ। याला मिक्स करून घेऊया। आता झाकण ठेवून आपल्याला साबुदाणा 2 मिनिटं होऊ द्यायचं आहे। आपला साबुदाणा रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही किती मोकळा झालेला आहे, गारा वगैरे काहीच झालेला नाही। आता सर्व करून दाखवते, बघू शकता तुम्ही। बघा किती मोकळा झालेला आहे साबुदाणा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा।